नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 8वी NMMS या परीक्षेसाठी आवश्यक असणारा ठोकळा हा घटक याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपला ठोकळ्यावरती बेसिक ज्या काही कन्सेप्ट होत्या त्या आपण क्लिअर केल्या होत्या. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण ठोकळा आणि त्याच्यामध्ये रंगवलेले भाग किती, न रंगलेले भाग किती, काप किती घालावे लागतील, किती सेंटीमीटरचा ठोकळा दिल्यानंतर किती काप घालावे लागतील, त्याचबरोबर त्याचे एकूण किती घन तयार होतील, एका बाजूला लागलेला रंग असे ठोकळे किती, दोन बाजूला लागलेला रंग असे ठोकळे किती, तीन बाजूला लागलेला रंग असे ठोकळे किती आणि एकूण रंग असलेले एकूण ठोकळे किती, असा एकंदरीत आपल्याला याच्यामध्ये सर्व डिटेल्स बघायचे आहे. खूप छान पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये त्याचं सोल्युशन, त्याचं विश्लेषण देतोय. व्यवस्थित समजून घ्या. नोटबुक घेऊन समोर बसा. सगळे व्यवस्थित तुम्हाला त्याच्यावरती 5 मार्काचा प्रश्न आहे. 5च्या 5 मार्काचे तुम्हाला सोल्युशन क्वेश्चनचे सगळे व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये भेटेल. ठीक आहे, चला सुरुवात करूया. आता हा जो इथे येणारा जो आपला ठोकळा आहे तो आहे भाग नंबर 2. आपण आता याच्यामध्ये जो आपण भाग शिकवणार आहे तो लक्षात ठेवा. तो आहे सर्व बाजू समान असणारा घन. सर्व बाजू समान असणारा घन म्हणजे काय? म्हणजे 6 सेंटीमीटरचा ठोकळा दिलेला असतो किंवा कधी कधी असं असतं बघा 4 गुणिले 5 गुणिले 6 अशा बाजू असणाऱ्या, म्हणजे सर्व ज्या बाजू आहेत त्या बाजू वेगवेगळ्या दिलेल्या असतात. मग ज्या वेळेस समान बाजू दिलेली असेल, म्हणजे 6 सेंटीमीटर असेल, 7 सेंटीमीटर असेल, 2 सेंटीमीटर असेल, 3 सेंटीमीटर असेल, मग अशी समान बाजू असताना म्हणजे सगळ्या बाजू त्याच्या समान असतील, अशा समान बाजू असतानाचा हा टाईप आपण एक घेणार आहे. आणि याच्यामध्ये नंतर बाजू असमान असताना तो ठोकळा कसा सोडवायचा किंवा त्याच्यावर येणारे क्वेश्चन्स कसे सोडवायचे हे पुन्हा टाईप 3 मध्ये आपण घेणार आहे. पण आज टाईप सेकंड मध्ये एवढंच आपल्याला पाहायचं आहे की त्याच्या सर्व बाजू समान असताना तो ठोकळा कसा सोडवायचा, त्याच्यावरचे विचारलेले प्रश्न कसे सोडवायचे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ठोकळ्यावरती खूप टाईप होतात, वेगवेगळे ठोकळे आहेत, असमान ठोकळे आहेत, सगळे टाईप आपल्याला ह्याच्यामध्ये कव्हर करायचे आहेत. लक्षात ठेवा त्याचे 4-5 टाईप होतील. ठीक आहे, बघा आता सर्व बाजू समान असताना काय दिलेलं आहे इथे, सर्व बाजू समान असणारा घन. आता लक्षात ठेवा इथे एक तुम्हाला मी फॉर्म्युला दिलेला आहे. काय फॉर्म्युला आहे तुम्ही याच्या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित ते नोटबुक मध्ये नोट करा. बघा, एकूण तयार होणारे लहान घन किती. आता उदाहरणार्थ जर आपल्याला 6 सेंटीमीटर बाजू दिलेली असेल किंवा 5 सेंटीमीटर बाजू दिलेली असेल, म्हणजे 5 सेंटीमीटर बाजूचा ठोकळा दिला असेल आणि 5 सेंटीमीटर बाजूचा किंवा 6 सेंटीमीटर बाजूचा ठोकळा दिलेला असेल आणि जर विचारलं हा 6 सेंटीमीटर बाजूचा ठोकळा असेल तर त्याचे एकूण किती लहान घन तयार होतील. ठीक आहे, मग त्याच्यासाठी काय आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे इथे, तर n चा घन. आता n म्हणजे काय, तर हे 6. लक्षात ठेवा n म्हणजे काय, 6 म्हणजे दिलेली संख्या. मग आपल्याला काय करायचं आहे इथे, जर 6 सेंटीमीटरचा ठोकळा आपल्याला दिलेला असेल, बघा 6 सेंटीमीटरचा ठोकळा दिलेला असेल तर करायचं काय, तर n म्हणजेच काय, त्याचा घन. ठीक आहे, तर लहानपासून जाऊ आपण. समजा 3 सेंटीमीटर दिला, ठीक आहे, 3 सेंटीमीटर ठोकळा दिला तर काय करायचं आपल्याला, एकूण लहान घन किती असे विचारल्यानंतर तो प्रश्न एक एवढा इझी आणि सोपा आहे की त्याचा फक्त आपल्याला करायचा आहे घन. बाळांनो काय करायचं आहे, घन. म्हणजे n चा क्यूब म्हणजे 3 चा घन बरोबर 27. म्हणजे जर बाजू 3 सेंटीमीटर असेल आणि बाजू 3 सेंटीमीटरचा आपल्याला ठोकळा दिलेला असेल, त्याचा ज्या वेळेस आपल्याला एकूण किती घन तयार होतील असे विचारलं की दिलेल्या बाजूचा फक्त घन करायचा, आपले ठोकळे निघतील. ठीक आहे, एवढं सोपं त्याच्यामध्ये आहे. पुढचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, 3 पृष्ठावर रंग असणारे ठोकळे किती. आता असा ज्या वेळेस प्रश्न असेल 3 पृष्ठावर, याला कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला यूज करू नका, याला काही वापरू नका. ज्या वेळेस सर्व बाजू समान असणारा घन असेल त्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 3 पृष्ठावर, लक्षात ठेवा 3 पृष्ठावर असा ज्या वेळेस प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस त्याचं फिक्स उत्तर असतं ते म्हणजे 8. हे फिक्स उत्तर असतं 8, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता पुन्हा 2 पृष्ठावर रंग असणारे घन किती. 2 पृष्ठ, ज्याच्या 2 पृष्ठालाच रंग लागलेला आहे असे ठोकळे किती. त्याचा फॉर्म्युला आहे 12 गुणिले कंसात n वजा 2. ठीक आहे, आता आपण 3 घेतलेला आहे, आपलं n ची व्हॅल्यू किती 3, म्हणजे आता ठोकळा किती सेंटीमीटरचा घेतोय आपण 3 चा.
कुठलाही असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, जेवढा असेल तेवढा लक्षात ठेवा. ठीक आहे. तर 12चा आपण घेतोय इथं, म्हणजे 3 सेंटीमीटरचा घेतोय. तर काय फॉर्म्युला आहे त्याचा, म्हणजे तो काय, 2 पृष्ठावर रंग असणारे घन. हे कसं सोडवायचं, त्याचं सूत्र आहे बघा, 12 गुणिले 12 गुणिले कंसात काय दिलेलं आहे आपल्याला, n-2. ठीक आहे. आता बघा 12 गुणिले n किती दिले आपण, 3 घेतले बरोबर, 3-2. मग 12 गुणिले किती, उत्तर किती आलं आपलं, 12 बरोबर. म्हणजे 2 पृष्ठावर रंग असणारे ठोकळे किती, n-2. 3 मधून 2 गेले, मायनस झाले, तर राहिले किती, 1. मग 12 गुणिले 1 बरोबर 12. म्हणजे 2 पृष्ठावर, कधी, ज्यावेळेस 3 सेंटीमीटरचा ठोकळा असेल त्यावेळेस त्याच्या 2 पृष्ठावर रंग असणारे ठोकळे हे 12 असतील. ठीक आहे. आता पुढे बघा, पुढचा, 1 पृष्ठावर रंग असणारे घन किती किंवा ठोकळे किती, घन किंवा ठोकळे, असा दोन्हीपैकी तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1 पृष्ठावर, आता 1 पृष्ठावर असल्यानंतर त्याचं सूत्र काय आहे बघा, 6 गुणिले n-2 चा स्क्वेअर बरोबर. आता 6 गुणिले किती, आपण ठोकळा किती सेंटीमीटर घेतला इथे, 3 सेंटीमीटर बरोबर, 3-2 चा स्क्वेअर बरोबर. आता काय येईल इथं, 6. 3 मधून 2 गेले, 1 राहिला, 1 चा वर्ग 1च येतो, म्हणजे उत्तर किती येईल आपलं, 6. ज्यावेळेस 6 सेंटीमीटरचा ठोकळा असेल त्यावेळेस त्याचे एका पृष्ठावर रंग असणारे ठोकळे किती असतील, 6, आणि 2 पृष्ठावर रंग असणारे ठोकळे किती असतील, 12. फक्त हे सूत्र जे आहेत ही व्यवस्थित करून ठेवा. आता पुढे उदाहरणामध्ये मी तुम्हाला अजून सोप्या भाषेत करून देणार आहे, लक्षात ठेवा. आता बघा, एकाही पृष्ठावर रंग नाही, एकाही पृष्ठावर रंग नाही असे ठोकळे किती. आता एक लक्षात ठेवा, इथे आपण 3 सेंटीमीटर जातात, त्याचा फॉर्म्युला पण इथे दिलेला आहे आपण, n-. आता n किती आपलं, 3 आहे बरोबर, 3 सेंटीमीटर वजा 2, त्याचं काय करायचं आहे, घन. आता 3 मधून 2 गेले, किती राहिले, 1. 1 चा घन काय असेल, 1 बरोबर. 1 चा घन 1, किती जरी वेळा त्याचा गुणाकार केला तर 1च येणार. आता ह्याच्यामध्ये अजून एक सोपी ट्रिक आहे, ती पुढे तुम्हाला मी उदाहरणामध्ये तरी पण सांगतोच ऐका. आता किती सेंटीमीटर ठोकळा दिला होता आपल्याला, 3 सेंटीमीटर बरोबर. 3 मधून 2 वजा करायचे, 3 मधून 2 वजा करायचे आणि त्याचा घन करायचं, उत्तर निघलं आपलं. चला बघा, आता इथे या बाजूला तुम्हाला मी उदाहरण सांगतो. बघा, 3 मधून 2 वजा करायचे, किती सेंटीमीटर तुम्हाला विचारतो, कुठल्या प्रश्नासंदर्भात बोलतोय मी, तर एकही पृष्ठावर रंग नसणारे घन याच्यावरती बोलतो, लक्षात ठेवा. एकाही पृष्ठावर रंग नाही असे घन किती, असे ठोकळे किती. समजा n तुम्हाला 3 दिलेला आहे, म्हणजे 3 सेंटीमीटर ठोकळा दिलेला आहे बरोबर. त्याच्यातून -2, नेहमी याच्यातून काय करायचं, -2 करायचं. -2 केलं तर राहिले किती, 1, आणि त्याचा करायचा घन किती आलं, 1च. ठीक आहे. आता तुम्हाला इथे 4 दिलं बघा, 4 सेंटीमीटर दिलं, -2 करायचं, नेहमी याच्यातून काय करायचं, -2, किती राहिलं, 2, 2 चा घन किती, 8. म्हणजे इथे लक्षात ठेवायचं की जर आपल्याला 4 सेंटीमीटरचा ठोकळा दिला असेल, बघा नीट लक्षात ठेवा, जर 4 सेंटीमीटरचा ठोकळा दिलेला असेल तर त्यावेळेस काय करायचं, त्याच्यातून 2 नेहमी 2 वजा करायचं, त्याच्यातून काय करायचं, नेहमी 2 वजा करायचं, आणि -2 केल्यानंतर जे राहतं त्याचं काय करायचं, नंतर क्यूब करायचा किंवा त्याचा काय करायचा, घन करायचा. ठीक आहे, त्याचा घन करायचा, त्याचं काय करायचं, घन करायचा. या बाजूने या, खाली जावा, खाली जावा. त्याचं काय करायचं, चला बघूया आपण, त्याचं काय करायचं, क्यूब करायचं. ठीक आहे. जर समजा तुम्हाला 5 सेंटीमीटर ठोकळा दिला, नीट लक्ष द्या, या प्रश्नाच्या संदर्भात बोलतोय मी, या प्रश्नाच्या संदर्भात बोलतोय. बघा, या प्रश्नाच्या संदर्भात बोलतोय की जर एकही पृष्ठावर रंग नसेल, याच्या संदर्भात लक्षात ठेवा. 5 सेंटीमीटर ठोकळा गेला, याच्यातून काय करायचे, -2 करायचे, किती राहिले, 3 राहिले. 3 चा घन करा, किती आलं, 27. म्हणजे एकाही पृष्ठावर रंग नसेल असे ठोकळे किती आले त्याच्यामध्ये, तर 27 आले. किती आले, 27. हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कोणतीही अडचण येऊ नये हे लक्षात ठेवा. खूप सिंपल आहे आणि इझी आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघूया पुढे आपण, बघा आता हे सगळे फॉर्म्युले आहेत, या फॉर्म्युल्यानुसार व्यवस्थित सोडवून घ्या.
ह्याच्या स्क्रीनशॉट घ्या, नोटबुक मध्ये व्यवस्थित हे नोट करा. ठीक आहे, बघा आता पुढे पाहूया आपण. चला, ठीक आहे, बघा हा चार्ट व्यवस्थित लक्षात घ्या. बघा इथे व्यवस्थित चार्ट हा पहा आणि या चार्टवर आधारित आपल्याला तुमचा कितीही सेंटीमीटरचा ठोकळा असू द्या, 2 सेंटीमीटर असो, 3 सेंटीमीटर असो, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर किंवा 6 सेंटीमीटर, याचं ऑब्झर्वेशन व्यवस्थित करा. याचं ऑब्झर्वेशन करा व्यवस्थित आणि ऑब्झर्वेशन करून याची उत्तर आपल्याला काढायचे. हा पूर्ण चार्ट व्यवस्थित पहा, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला व्यवस्थित देतो. ठीक आहे, झालं. आता इकडे व्यवस्थित या चार्टकडे लक्ष द्या. बघा काय दिलंय, घन प्रत्येक बाजूचे समान असताना, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की आपण हे जे पाहतोय हे समान बाजू असणारे घन पाहतोय, बरोबर, समान बाजू असणारे. बघा, आणि रंग नसलेले घन, एका बाजूचे रंगलेले घन, एक बाजूच रंगीत असेल असे, 2 बाजू रंगलेले घन, 3 बाजू रंगलेले घन. लक्षात ठेवा, 3 बाजू म्हटलं की हवा 8 लिहायचं. नेहमी 3 बाजू रंगलेले ठोकळे किती म्हणलं की त्याचं फिक्स उत्तर लिहायचं 8. हे लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक करायची नाही. एकूण घन कसे काढायचे आणि रंग असलेले घन, एवढे याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता बघा इथे आपण सेंटीमीटर वेगवेगळे घेतलेले आहेत, लक्षात ठेवा. आता जर 2 सेंटीमीटरचा ठोकळा घेतला आपण, ठीक आहे, तर रंग नसलेले घन किती, रंग नसलेले घन. आता ह्याच्यावरती रंग नसलेल्या घनावरती आपण पाठीमागं मी सांगितलं तुम्हाला, काय सांगितलं होतं, रंग नसलेले घन म्हणजे त्याचं उत्तर कसं काढायचं. ठीक आहे, आपण त्या संदर्भात बोललो होतो. कसं बघणार त्याच्यामध्ये रंग नसलेले ठोकळे. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं बघा, रंग नसलेले ठोकळे म्हणजे काय, कसं उत्तर काढायचं त्याचं. तर इथे जो 2 दिलेला आहे, बरोबर, याच्यातून काय करायचं, -2 करायचं, बरोबर. कोणताही सेंटीमीटर, कितीही सेंटीमीटरचा ठोकळा असू द्या, जेवढी संख्या विचारलेली आहे किंवा जेवढं सेंटीमीटर दिलेलं आहे त्याच्यातून 2 मायनसच करायचं. कधी, रंग नसलेले घन काढताना, रंग नसलेले घन काढताना -2 करायचं कंटिन्यू आणि त्याचा घन करायचा. बघा 2 सेंटीमीटरचा दिलाय, याच्यातून जर आपण 2 वजा केलं तर राहिलं 2, सॉरी 2 मधून 2 वजा केलं राहिले 0, बरोबर. मग आता 0चा क्यूब काय असेल, घन काय असेल तर 0च, मग आलं का इथे 0 बघा. ठीक आहे, आता एका बाजूचे रंगलेले घन किती, त्याचंही आपण पाहिलेलं होतं सूत्र, काय दिलेलं होतं, एका बाजूचं 6 गुणिले n दिलं होतं, बरोबर, तेही त्याच्यामध्ये आहे. आता ह्या 2 बाजू आपण नंतर बघणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता ही बाजू अगोदर बघा. बघा 3 सेंटीमीटरचा ठोकळा दिला असेल, मायनस किती करायचं त्याच्यातून 2, 3 मधून 2 गेले राहिले 1, 1चा घन किती 1, आलं उत्तर 1. रंग नसलेले ठोकळे. त्याच्यानंतर 4 सेंटीमीटर बाजू दिलेली असताना त्याचे एकूण किती घन तयार, रंगलेले घन किती नसतील, रंग नसलेले घन. चला 4 मधून 2 करायचे वजा, 4 मधून 2 वजा केले राहिले 2, 2चा घन किती असेल रे, 8 असेल, आलं उत्तर 8. त्याच्यानंतर 5 मधून 2 वजा केले राहिले 3, 3चा घन किती असेल 27. 6 मधून 2 वजा केले राहिले 4, 4चा घन 64. त्याच्यानंतर इथे 5, आता इथे 7 सेंटीमीटर बाजू आहे, लक्षात ठेवा, इथे 6 सेंटीमीटर. जर तुम्हाला 7 सेंटीमीटर बाजू दिलेली असेल आणि विचारलं रंग नसलेले ठोकळे किती, ठीक आहे, 7 सेंटीमीटर बाजू असताना, मग 7 सेंटीमीटर बाजू आहे, मायनस किती करायचं, आपला फॉर्म्युला आहे, रंग नसलेले ठोकळे म्हणले की -2, बरोबर, -2 वजा 2, हे नेहमी लक्षात ठेवा. मग 7 सेंटीमीटर असेल तर वजा 2 केला 5, 5चा घन किती 125, झालं 125. इथे पुन्हा 8 सेंटीमीटरचा ठोकळा दिला, 8 सेंटीमीटरचा दिला असताना -2 राहणार किती 6, 6चा घन किती 216. तसंच पुन्हा इथे 9 दिले, 9 सेंटीमीटर दिलाय, एकूण म्हणजे रंग नसलेले ठोकळे विचारलं, 9 मधून 2 गेला 7, 7चा घन 343. आणि इथे 10 दिलं, 10 सेंटीमीटर बाजू आहे, 10 सेंटीमीटर बाजू दिलेली असताना -2 8, 8चा घन पुन्हा दिलाय तिने आपल्याला इथे 512, बरोबर, लक्षात येतंय. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, रंग नसलेले ठोकळे काढण्याची ट्रिक एकदम, जेवढा सेंटीमीटर ठोकळा दिलाय त्याच्यातून 2 वजा करायचं
आणि येणाऱ्या उत्तराचं येणाऱ्या वजाबाकीचा घन करायचा. संपलं. रंग नसलेले ठोकळे निघले. क्लिअर पहिली गोष्ट. आता लक्षात ठेवा बघा, आता एक उदाहरण आपण घेऊया. चला, इथे 4 सेंटीमीटरला मी फोकस करतो. व्यवस्थित लक्ष द्या. 4 सेंटीमीटरला फोकस करतो. आता 4 सेंटीमीटर वरती आपल्याला काम करायचंय. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला काढायचे त्याचे घन किती. बघा 4 सेंटीमीटर बाजू दिले असतात त्याचे एकूण किती घन तयार होतील. काय करायचं, घन जेव्हा विचारला जाईल, घन किती होतील. सेंटीमीटर किती दिलंय 4. 4चा घन करायचा, आपले ठोकळे निघले. 4चा घन किती येतो, 4चा घन 64. बघा एकूण घन आहे, हे बघा इथे एकूण घनाचा कॉलम आहे. जेव्हा 4 सेंटीमीटर बाजू असेल तेव्हा आपले घन निघतील एकूण किती, 64. काय केलं, काहीच केलं नाही. याचा फक्त काय केला आपण, घन केला. आता जेव्हा आपल्याला घन काढायचे असतात तेव्हा आपल्याला त्याचा काय करावा लागतो, घनच करावा लागतो. कितीही सेंटीमीटरचं विचारलेलं असू द्या. कधी, सर्व बाजू समान असताना. आपण त्याच फक्त नियमावरती चाललोय. आता जेवढ्याचं विचारलंय घन, आता 5 सेंटीमीटर बाजू दिलेले आहेत त्याचे घन काढायचे आपल्याला. मग 5चा घन किती, 125. म्हणजे 5 सेंटीमीटर बाजू दिलेले असताना त्याचे एकूण किती घन तयार होतील. तर 5 सेंटीमीटर असेल तर 5चा घन, 5चा घन म्हणजे 125. आले किती 125. बघा एकूण घन किती तयार होतील, 125. 6चा आपल्याला 6 सेंटीमीटर बाजू दिली तर 6 सेंटीमीटर बाजू असताना किती घन तयार होतील, 216 तयार होतील. बरोबर. असे कुठलेही असू द्या. पहिली गोष्ट, न रंगलेले घन कसे काढायचे हे सांगितलं मी तुम्हाला. दिलेल्या सेंटीमीटर मधून जेवढे सेंटीमीटर आपल्याला दिलेली बाजू असेल त्यातून -2 करायचं. -2 करून आलेल्या वजाबाकीचा घन करायचा. हा रंग नसलेले ठोकळे निघले. आता आपल्याला एकूण ठोकळे काढायचे. बरोबर. मग बघा आता इथं आपण फोकस ठेवलेला आहे 4 वरती. आता 4 सेंटीमीटर बाजू दिलेले असताना एकूण ठोकळे निघले आपले 64. ठीक आहे. आता त्याच्यामधून रंग नसलेले ठोकळे मिळाले आपल्याला. 4 सेंटीमीटर बाजू, त्याच्यातून रंग नसलेले ठोकळे म्हणजे 4 मधून 2 वजा करावा लागेल. 2 वजा केलं म्हणजे राहिले 2. 2चा घन किती, 8. हे रंग नसलेले ठोकळे. बरोबर. म्हणजे एकूण घन होते 64. त्याच्यातून रंग नसलेले ठोकळे किती मिळाले आपल्याला, 8 मिळाले. लक्षात ठेवा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे तुमचा तिसरा कॉलम ऑटोमॅटिक क्लिअर होतो. बघा नीट लक्षात ठेवा. 4 सेंटीमीटर बाजू आहे. एकूण घन समजले आपल्याला किती आहेत, 4चा घन 64. आणि त्याच्यातून रंग नसलेले ठोकळे कळले आपल्याला किती आहेत, 8. बघा 64 आणि 8 लक्षात ठेवा. बघा 64 आणि 8 इथे लिहितो मी 64. बरं ठीक आहे. तुमचे 2 गोष्टी क्लिअर झाल्या. 64 एकूण घन आणि 8 रंग नसलेले. मग आता 8 ठोकळे, 64 पैकी 8 ठोकळे हे आपले रंग नसलेले आहेत. रंग नसणारे 8 आहेत. मग रंग असणारे किती, रंग असणारे किती. मग 64 मधून जर आपण 8 वजा केले, 64 वजा 8 केलं आपण, तर आपलं उत्तर येईल बाळानं 56. आपलं उत्तर किती येईल, 56. बघा ना इथे तुमचे 3 कॉलम क्लिअर झाले. लक्षात ठेवा, व्यवस्थित समजून घ्या. 4 सेंटीमीटर बाजू दिली होती, एकूण घन निघले आपले. एकूण घन 64 आहेत. बरोबर. आणि रंग नसलेले काढायचे होते. 4 सेंटीमीटर बाजू होती, 4 मधून 2 वजा करा. 2 वजा केले, 2चा घन आला 8. हे रंग नसलेले ठोकळे. आता एकूण घन 64. बरोबर. एकूण घन 64. 64 मधून रंग नसणारे 8 जण आहेत. मग 64 मधून रंग नसणारे 8 जण वजा केले तर राहिले 56. 56 ठोकळे हे रंग असलेले. 56 ठोकळे हे रंग असलेले. क्लिअर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता सगळ्या सेंटीमीटर बाजूमध्ये तेच बघायचं. सगळ्या सेंटीमीटर बाजूमध्ये. आता हा जो मधला कॉलम आहे, तुम्हाला 2 सेंटीमीटर बाजू देऊ, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 कितीही सेंटीमीटर बाजू देऊ द्या, त्याच्यामध्ये जर विचारलं 3 बाजूला रंग असलेले घन किती, म्हणजे असे किती ठोकळे आहेत की ज्याच्या फक्त 3च बाजूला रंग लागलेला आहे, त्यावेळेस त्याचं उत्तर असेल फक्त आणि फक्त 8च. हे लक्षात ठेवा. कितीही सेंटीमीटर बाजू असू द्या. तुम्ही जर याच्यामध्ये ऑब्झर्वेशन केलं, 2 सेंटीमीटरला पण उत्तर 8च आहे, 3 सेंटीमीटरला पण 8च आहे, 4 सेंटीमीटरला पण 8च आहे, 5 सेंटीमीटर 8. अशा सगळ्या सेंटीमीटरला उत्तर असेल ते म्हणजे फक्त 8 असेल. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. ठीक आहे. मग आता इथे अजून एक आपण उदाहरण घेऊया. 6 सेंटीमीटर घेऊया. चला 6 सेंटीमीटर बाजू असताना
आपल्याला त्याचे एकूण किती घन तयार होतील. बाजू दिली त्याच्यावरून घन विचारले म्हणजे त्याचा घनच करायचा. 6चा घन केला आपण किती आला 216. म्हणजे 6 सेंटीमीटर बाजू असताना घन होणार 216. ठीक आहे. आता 6 सेंटीमीटर बाजू आहे, घन 216 होणार. रंग नसलेले ठोकळे काढायचे आपल्याला. रंग नसलेले बाजू किती आहे 6 सेंटीमीटरची. चला 6 मधून -2. आता आपण त्यातून 2 वजा केल्यानंतर राहिले 4. 4चा घन किती 64. म्हणजे रंग नसलेले ठोकळे किती 64. मिळालं उत्तर. मग रंग नसणारे 64 आणि एकूण 216 घन. बघा एकूण घन 216 आणि रंग नसणारे घन 64. मग 216 मधून 64 ठोकळ्यांना रंग नाहीये. 64 ला रंग नाही. मग राहिले किती 152. रंग असणारे किती 152. म्हणजे तुमचे इथे 4 कॉलम बनवून तयार झाले. बघा क्लिअर झाले. हा 1, हा 8चा 1, एकूण घनचा 1 आणि रंग असलेले 1. बरोबर. आता एक बाजू रंगलेले आणि 2 बाजू रंगलेले याला फॉर्म्युले आहेत. बरोबर. ते फॉर्म्युला सर सोडवायचं. पण इथपर्यंत तर गोष्ट क्लिअर झाली आपली. ठीक आहे. अजून एक उदाहरण बघा इथे 8चं घेऊया आपण. ठीक आहे. कुठलंही तुम्ही घेऊन बघा. 5 घ्या, 7 घ्या, 9 घ्या, 10 घ्या. चला 8चं. आता 8 सेंटीमीटर बाजू असलेला घन दिला, त्याच्यापासून एकूण किती ठोकळे होतील. तर 8चा आपल्याला काय करावं लागेल घन करावं लागेल. म्हणजे एकूण ठोकळे मिळतील. घन केला त्याचा तर काय झालं 512 घन आले. आता 512 एकूण घन आले. मग याचा काय करावं लागेल 8 सेंटीमीटर बाजू आहे म्हणजे 2 वजा करावं लागेल. 2 वजा केलं तर 6. 6चा घन 216 म्हणजे रंग नसलेले. मग 512 मधून 216 वजा केले आपले घन एकूण आले 296. किती आले 296. लक्षात येते. हे व्यवस्थित समजून घ्या. आता या चार्टवरून आपण व्यवस्थित ह्या गोष्टी क्लिअर केल्या. आता 2 सेंटीमीटर बाजू असताना रंग नसलेले का 2 मधून 2 गेले म्हणजे 0. 2 मधून 2 गेले 0. एका बाजूचे रंग असलेले ठोकळे जर तुम्ही वजाबाकी केली गुणाकार केला त्याच्यामध्ये तर 0च येणार आहे. मात्र 3 बाजू असलेले लक्षात ठेवायचं 8च. 3 बाजू असलेले 8. आता बघा रंग नसलेले एकूण घन आपले मिळाले 8. एकूण घन मिळाले 8 आणि रंग नसलेले 0 आले म्हणजे रंग असलेले 8 असणार. रंग असलेले 8 असणार. ठीक आहे. हा क्लिअर झाला. ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम. जर तुम्हाला याच्यामध्ये कुठला एखादा पार्ट समजला नसेल तर तशी मला कॉमेंट्स करा. त्याच्या थ्रू मी तुम्हाला त्याची उत्तरं व्यवस्थित पद्धतीने समजून ठोकळ्यावरती कुठलाही प्रॉब्लेम असू द्या कॉमेंट्स करा आणि 100% त्याचं सोल्युशन घ्या. ठीक आहे. जायचं बघा. हा चार्ट क्लिअर आहे. व्यवस्थित त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. खूप महत्वाचा. तुम्हाला याच्या बाहेरचा एकही प्रश्न पडत नाही. 10 सेंटीमीटर बाजूपर्यंतच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. त्याच्या पुढे प्रश्न विचारला जाणार नाही. ठीक आहे. चला आता घेऊया आपण याच्यावरती प्रश्न. चला बघा आता इथे किती. हा एक महत्वाचा प्रश्न आहे बघा. किती काप घालावे लागतील. महत्वाचाच प्रश्न आहे हा. ठीक आहे. बघा काप किती घालावे लागतील. आता बघा काही वेळेस कसा प्रश्न असतो आपल्याला. समजा तुम्हाला 6 सेंटीमीटर बाजूचा ठोकळा दिलेला आहे किंवा 4 सेंटीमीटर बाजू दिलेली आहे. चला बघा आता इथे मी तुम्हाला तोंडी सांगतो की 4 सेंटीमीटर बाजू दिलेली असताना तुम्हाला एकूण त्याचे किती काप घालावे लागतील. बरोबर. म्हणजे समान मापाचे करण्यासाठी 6 सेंटीमीटरचा ठोकळा आहे त्याचे समान भाग करायचे. तुम्हाला किती काप घालावे लागतील लक्षात ठेवा. त्यावेळेस काय करायचं. आता आपण किती समजा 4 सेंटीमीटर घेऊया. ठीक आहे. किती घेऊया इथं आपण 4 सेंटीमीटरचा ठोकळा घेऊया. ओके. चला त्याच्यामध्ये आता आपण किमती टाकूया. n म्हणजेच काय असतं दिलेली आपली सेंटीमीटर. किती सेंटीमीटर आहे 4. 4 वजा 1 गुणिले 3. 4 मधून 1 गेले राहिले 3. 3 गुणिले 3 किती आलं रे 9 काप. किती काप घालावे लागतील 9 काप. ठीक आहे. 9 काप आपल्याला घालावे लागतील. बरोबर. 4 वजा 1 3 गुणिले 3 किती आलं 4. आता इथे पुन्हा दुसरं घ्या तुम्ही उदाहरण. समजा 6 सेंटीमीटर बाजू घ्या. काय करावं लागेल 6 म्हणजे n दिलेला आहे आपल्याला 6. 6 वजा 1 गुणिले 3. बरोबर. मग 6 मधून 1 गेले राहिले 5. 5 गुणिले 3 किती काप घालावे लागतील 15 काप घालावे लागतील. लक्षात ठेवा किती काप घालावे लागतील 15 काप घालावे लागतील. अजून एक उदाहरण देऊया. चला इथे 5 सेंटीमीटर घेऊया. ठीक आहे. काय करायचंय 5 सेंटीमीटर मध्ये. आता इथे लक्षात ठेवा आपण काय करतो -1 प्रत्येक वेळेस. बरोबर का 1 करतो प्रत्येक वेळेस. लक्षात ठेवा जेवढी सेंटीमीटर बाजू दिली त्याच्यापेक्षा 1 ने कमी धरायचं आणि डायरेक्ट गुणाकार करायचा. म्हणजे 4 गुणिले 3 बरोबर 12. हे सहज लक्षात राहण्यासारखं. इथे पण 4 सेंटीमीटर दिलं होतं आपल्याला. ह्याच्यापेक्षा 1 ने कमी करायचं म्हणजे 3 गुणिले 3
हे 3 तर फिक्स आहे आपलं, बरोबर. इथे दिलं होतं 6 सेंटीमीटर, 1 ने कमी करा, 5 गुणिले 3 बरोबर 15. म्हणजे काप किती घालावे लागतील, जेवढ्या सेंटीमीटरचा तुम्हाला ठोकळा विचारलेला आहे त्याच्यापेक्षा 1 ने कमी करून त्याला गुणिले 3 करा. लक्षात आलं? 1 ने कमी करून त्याला गुणिले 3 करा, आपलं उत्तर निघेल. ठीक आहे. 8 सेंटीमीटर बाजू दिलेली असेल तुम्हाला, किती काप विचारले असतील, 7 गुणिले 3 बरोबर 21. 10 सेंटीमीटर दिलेलं असेल तुम्हाला, बरोबर, 1 ने कमी करा, 9 त्रिक 27. 3 सेंटीमीटर दिलेलं असेल, 1 ने कमी करा, 2 त्रिक 6. सोपं तोंडी उत्तर आहे, त्याला कॅल्क्युलेशनची गरज नाही. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. बघा आता याच्यामध्ये हा इथे आपल्याला आता प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. बघा, प्रत्येक बाजू 6 सेंटीमीटर असणाऱ्या आकृतीचे 1 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या छोट्या घनात रूपांतर करण्यासाठी किमान किती काप घालावे लागतील, किती काप घालावे लागतील असा प्रश्न विचारलाय. 6 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या, किती सेंटीमीटर बाजू आहे आपल्याला दिलेली, 6 सेंटीमीटर. आताच आपण त्याच्यामध्ये पाहिले किती काप घालावे लागतील. ठीक आहे. प्रत्येक बाजू किती दिलेली आहे, समान बाजू आहे, बरोबर. समान बाजू 6 सेंटीमीटर असले, एक बाजू असणाऱ्या छोट्या घनात रूपांतर करण्यासाठी किमान किती काप. ठीक आहे. बाजू किती आहे, 6 सेंटीमीटर. सांगितलं का 1 ने कमी, किती येणार, 5 त्रिक 15. ठीक आहे. किती येणार, 5 त्रिक 15. किती काप घालावे लागतील, आणि पुढे अजून एक आपल्याला इथे 36 आणि 216 दिलेला आहे बघा. मे बी मला वाटतं त्याच्यामध्ये प्रश्न असा असायला पाहिजे, एकूण किती घन तयार होतील, बरोबर, एकूण किती घन तयार होतील. चला 6 सेंटीमीटर बाजू असताना आपण घन किती तयार होतील ते बघूया. किती घन तयार होतील, 6 सेंटीमीटर बाजू आहे, एकूण घन किती होतील. एकूण घन म्हटलं की दिलेल्या सेंटीमीटरचा काय करायचा असतो, दिलेल्या सेंटीमीटरचा घनच करायचा, म्हणजे डायरेक्ट याचा घन करायचा. किती आहे, 216, बरोबर, 216. म्हणजे काप किती घालावे लागले, 15, आणि एकूण घन किती झाले, 216. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा, वरील उदाहरणातील ठोकळा कापल्यानंतर पुन्हा तो पूर्वीप्रमाणेच रचून ठेवला तर खालील प्रश्नाची उत्तर द्यायची. आता वरील ठोकळा म्हणजे कोणता, हा 6 सेंटीमीटरचा. 6 सेंटीमीटरचा ठोकळा आपण कापला, त्याचे काप झाले 15, म्हणजे काप 15 घालावे लागले, आणि ठोकळे मिळाले आपल्याला 216. ठीक आहे. एवढी गोष्ट झाली. आता एवढं झाल्यानंतर हा ठोकळा आपण पुन्हा रचून ठेवला तर काय सांगितलं, एकाच पृष्ठाला रंग लागला आहे असे ठोकळे किती. चला, एकाच पृष्ठाला रंग लागला आहे याचं सूत्र आपल्याला माहित पाहिजे. एकाच पृष्ठाला रंग लागलेल्या ठोकळ्याचे सूत्र माहित पाहिजे. काय सूत्र आपण पाहिलं होतं, इथे सूत्र आहे, एक पृष्ठावर रंग असणारे घन. काय सूत्र आहे त्याचं, 6 गुणिले n वजा 2 चा वर्ग. काय आहे, 6 गुणिले n वजा 2 चा वर्ग, बरोबर. पाहिलं होतं आपण ते, 6 गुणिले n वजा 2 चा वर्ग. ठीक आहे. बघा, 6 गुणिले n वजा 2 चा वर्ग, बरोबर. एकाच पृष्ठाला रंग लागला आहे असे ठोकळे किती, सूत्र पहिल्यांदाच दिलेलं आहे. चला, किती दिलेलं होतं आपल्याला आता इथे, सेंटीमीटर 6 गुणिले n किती दिला होता, 6 वजा 2 चा स्क्वेअर. 6 गुणिले 6 वजा 2 किती, 4, 4 चा वर्ग 16, बरोबर. किती आलं उत्तर, 96. पर्याय आहे का बघा, 96. एकाच पृष्ठाला रंग असलेले ठोकळे किती, पर्याय क्रमांक 1, 96. ठीक आहे. 96 एकदम सोपं आहे, लक्षात ठेवा. गोंधळून जाऊ नका, व्यवस्थित सोडवा फक्त. ठीक आहे. गोंधळून जाऊ नका. बघा पुढचा प्रश्न, वरील ठोकळा कापून झाल्यानंतर त्याचे किती लहान घन बनतील. आताच पाहिला तो प्रश्न आपला, तिथं पण झाला होता, इथं पण झाला नंतर. तर 216 येतील. किती सेंटीमीटरचा ठोकळा आहे तो, तर 6 सेंटीमीटरचा होता, प्रश्नात बघितलं आपण, बरोबर. मग त्याचे किती घन तयार होतील, 216 घन तयार होतील. ओके. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, 2 पृष्ठांना रंग असणारे ठोकळे किती. बघा आता, 2 पृष्ठांना रंग, त्याचं सूत्र बघितलं होतं आपण, 2 पृष्ठांना रंग असणारे ठोकळे. इथे त्याचं फॉर्म्युला आहे बघा, 2 पृष्ठांना 12 गुणिले n वजा 2, 12 गुणिले n वजा 2. 2 पृष्ठांना, तुमच्या लक्षात येईल, 2 पृष्ठांना रंग असणारे ठोकळे.
12 गुणिले n वजा 2. ठीक आहे, हा कंस नाही, मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी दिलं, लक्षात ठेवा. हा कंस नाही इकडचा, नंतर लिहितो 12 गुणिले n वजा 2. चला 12 गुणिले n किती 6 -2. चला 12 गुणिले किती आलं 6 मधून 2 गेले 4 बरोबर 48. पर्याय आहे का बघा, 48 आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे 2 पृष्ठांना रंग असणारे ठोकळे किती, त्याचं सूत्र हे लक्षात ठेवा. पहिल्याच पेजवरती आपण पाहिले होते सूत्र सगळ्याची. ठीक आहे, चला बघूया पुढचा प्रश्न. किती ठोकळ्यांना 3 पृष्ठावर रंग लागलेला आहे. कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन करायची या प्रश्नामध्ये गरज नाही बाळांनो. 3 पृष्ठाला रंग म्हटलं की त्याचं उत्तर कंपल्सरी फायनल डोळं झाकून लिहायचं 8. 3 पृष्ठाला रंग म्हटलं की त्याचं उत्तर काय लिहायचं हे लक्षात ठेव. 3 पृष्ठांना रंग किती 8 हे त्याचं उत्तर पाहिजे. ठीक आहे, चला बघूया पुढचा प्रश्न. 3 पृष्ठाला रंग, प्रश्न 4था होता. 5वा प्रश्न पाहूया. कोणत्याही पृष्ठावर रंग नाही असे ठोकळे किती. कोणत्या एकाही पृष्ठाला रंग नाही, एकाही पृष्ठाला रंग नसणारे ठोकळे किती. ठीक आहे, एकाही पृष्ठाला रंग नाही असे ठोकळे विचारले तर. एक मिनिट, हा बघा इथे एकाही पृष्ठाला, मी मग तुम्हाला याचं व्यवस्थित कॅल्क्युलेशन सांगितलं पण होतं. एकही पृष्ठावर रंग नसणारे ठोकळे किती. दिलेल्या सेंटीमीटर मधून -2 करायचं आणि काय करायचं त्याच्यामध्ये -2 करायचं. सूत्र ही पाहायची गरज नाही, लक्षात ठेवा. सूत्र ही पाहायची गरज नाही आपल्याला या प्रश्नासाठी. कोणत्या, या प्रश्नासाठी काय करायचं याच्यामध्ये एकाही पृष्ठाला रंग नाही असा ज्यावेळेस, कोणत्याच पृष्ठाला रंग नाही असं ज्यावेळेस असेल त्यावेळेस काय करायचं आपल्याला, दिलेल्या संख्येतून समजा 6 सेंटीमीटर आपल्याला दिलेला आहे बरोबर, त्या संख्येतून 1 वजा करायचं म्हणजे किती आलं 5 आलं. किती आलं 5 आलं बरोबर. आणि त्याला गुणिले किती करायचं, सॉरी त्याचा काय करायचा क्यूब करायचा. क्यूब किती काय करायचं त्याचा क्यूब करायचा बरोबर का. असं दिलं होतं, दिलेल्या संख्येतून 1 वजा करायचा आणि त्याचा क्यूब बरोबर. म्हणजे घन करायचा. 5चा घन किती असेल 125 बरोबर. सॉरी एक मिनिट, एकाही पृष्ठावर रंग नसणारे ठोकळे. हा बघा इथे तुम्हाला दिले होते फॉर्म्युले बरोबर, इथे फॉर्म्युले दिले होते तुम्हाला. हा इथे बघा n-2 म्हणजे एकाही पृष्ठावर नसणारे किती सेंटीमीटर दिले आपल्याला 6 सेंटीमीटर. त्याच्यातून -2 केले बरोबर. -2 केले म्हणजे राहिले किती 4 आणि 4चा घन आपल्याला करायचा आहे 64 बरोबर. 64 हे त्याचं उत्तर. तुम्हाला त्याच्यावरती सोडवून दाखवतो एक मिनिट. हा कोणत्याही पृष्ठावर बघा 6 सेंटीमीटर दिलं होतं आपल्याला बरोबर. त्याच्यातून काय करायचं 6 - 2 त्याचं काय करावं लागेल घन. 6 - 2 किती आले 6 - 2 4. 4चा घन किती येईल 4चा घन 64. किती येईल 64. पर्याय आहे इथे आहे. आणि एकाच पृष्ठाला रंग आहे असं म्हटलं असेल तर काय करायचं त्यावेळेस याच्यातून 1 वजा करणे म्हणजे याच्यापेक्षा 1 ने कमी म्हणजे 5 त्याला गुणिले 3 करायचं. ते उत्तर असेल 15. ते उत्तर असेल 15. ठीक आहे, इथे आपला हा पार्ट म्हणजे रंगलेले ठोकळे किती, एका बाजूला किती, दुसऱ्या बाजूला किती, 3 बाजूला किती, काप किती घालावे लागतील, एकूण घन किती तयार होतील, हा सेकंड पार्ट मध्ये आपला सगळा पार्ट डिटेल संपतो इथे. आता पार्ट नंबर 3 आपण ज्यावेळेस घेणार आहे त्यावेळेस असमान ठोकळे असताना काय करावं लागेल हा पार्ट आपण त्याच्यामध्ये पाहणार आहे. तुम्हाला ज्या अडचणी असतील, ज्या शंका आलेल्या असतील त्या नक्कीच कॉमेंट्स मध्ये प्रश्न पाठवा आणि ते सोडवून घ्या. जिथे समजलं नसेल तिथे सांगा, हा प्रश्न क्रमांक मला सांगा आणि ते सोडवून तुम्हाला दिलं जाईल. ओके, थँक्यू.